नमस्कार. मधुशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर आज आपण एकदम अस्सल कोल्हापुरी भडंग कसं बनवायचं ते बघतोय. एकदम झणझणीत, दिसायला जितकं सुंदर दिसतं ना, चवीलासुद्धा तितकंच भन्नाट लागतं. आता हे जे भडंग आहे ते बनवण्यासाठी थोडे चिरमुरे जे असतात ना, ते वेगळे असतात. अगदी गोल आणि थोडेसे जाड असतात. त्याची चवसुद्धा खूप छान असते. आता याला गरम वगैरे करून घ्यायची अजिबात गरज नाही, कारण हे भट्टीमध्येच भाजलेले असतात. त्याच्यामुळे फक्त थोडेसे चाळून स्वच्छ करून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये जो काही काडी कचरा असेल किंवा जे बारीक बारीक असं कण असतात ना, ते खाली पडून जातात. त्याच्यानंतर आता इथं मी शेंगदाणे घेतलेत. अर्धा किलो भडंगचे मुरमुरे, त्याच्यासाठी मी इथं पाव किलो शेंगदाणे घेतलेत. आता कुठलाही चिवडा असो, भडंग असो, त्याच्यासाठी एकदम बारीकवाला जो शेंगदाणा असतो तो शेंगदाणा वापरायचा. आणि इथं मी काही लसूण घेतला आहे, अख्खा आहे, त्याला फक्त थोडासा ठेचून घेतला आहे. लसूण मिक्सरमध्ये वगैरे फिरवायची गरज नाही आहे, किंवा तो पूर्ण सोलूनसुद्धा घ्यायचा नाही. त्याला थोड्याशा साली राहिल्या पाहिजेत. आणि हा जो लसूण आहे तो गावरान आहे, त्याला फक्त थोडंसं मी ठेचून घेतलं आहे. आता कढईमध्ये तेल घेतलं आहे. आता जितकं चिवड्यासाठी तेल लागतं तितकंच घ्या, म्हणजे जेणेकरून वापरलेलं जे तेल आहे तळ्याला ते एक्स्ट्राचं वायाला जाणार नाही. आता शेंगदाणे वगैरे तळताना ते अगदी बेचव लागू नयेत, म्हणून तेलामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि मग शेंगदाणे तळून घ्यायच्यात. आता माझा पॅन छोटा आहे आणि मी पॅनमध्ये तेलसुद्धा थोडंसं टाकलं आहे, म्हणून 2 बॅचमध्ये शेंगदाणे तळून घेते. मस्त असं कंटिन्यू फिरवत अगदी फुटेपर्यंत मस्त असे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे जर तुम्ही नाही व्यवस्थित तळले तर चिवडा नरम पडू शकतो, म्हणून शेंगदाणे मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. अगदी शेंगदाणे तडकेपर्यंत, म्हणजे त्याचे 2 भाग व्हायला लागतात, आवाजसुद्धा येतो, इतके शेंगदाणे आपल्याला छान असे तळून घ्यायच्यात. आता मस्त असे शेंगदाणे तळून घेतलेत, एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तुम्ही डायरेक्ट हे शेंगदाणे चुरमुऱ्यावरती काढले तरीसुद्धा चालतील, कारण जे काही तेल आहे ते चुरमुऱ्यावरती जाईल आणि चिवडा बनवताना नंतर कमी तेल वापरलं तरीसुद्धा चालेल. नंतर मी याच तेलामध्ये कढीपत्ता मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला आहे. तर कुठल्याही प्रकारचं तुम्ही भडंग बनवा किंवा चिवडा बनवा, कढीपत्ता वापरताना अजिबात कंजूशी करायची नाही. भरपूर चिवड्यासाठी कढीपत्ता वापरायचा, कारण कढीपत्त्यामुळे चिवड्याला एक छान चव येते आणि दिसायलासुद्धा तो खूप सुंदर दिसतो. अगदी काही सेकंदामध्ये मस्त कुरकुरीत कढीपत्तासुद्धा आपला तळून झाला आहे. आणि आता याच्यामध्ये घातला आहे मी लसूणसुद्धा छान असा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर बारीक पाकळ्याचा लसूण असेल तर तो नक्की वापरा. माझ्याकडे नव्हता म्हणून मी थोड्याशा मोठ्यावाल्याच वापरल्यात, त्याच्यामुळे मला तळण्यासाठी थोडासा वेळ लागला. तरी काही खूप मोठे होते ते मी मध्ये मध्ये तोडून घेतले होते. आणि याच्या ज्या साली आहेत ना, त्या तेलात टाकल्यानंतर बऱ्याच निघून गेल्या. आता लसूण छान कुरकुरीत होईपर्यंत तळल्यानंतर याच्यामध्ये घातले मी 1 चमचा जिरं, आणि जे फुटाण्याचे डाळवं असतं ते डाळवं घातलं आहे. हे डाळवं काही जास्त तळायची गरज नाही लागत, अगदी तेलामधून नाही काढलं तरीसुद्धा चालतं. नंतर याच्यामध्ये घातलं मी चवीपुरतं मीठ. हे चिरमुरे थोडेसे असतानाच खारट असतात, त्यामुळे मिठाचं प्रमाण जरा थोडंसं बेतानं घ्या. आता मसाल्यांमध्ये वापरले मी 1 चमचा घरची मिरची पावडर आहे, 1 चमचा धना पावडर आहे, आणि 1 चमचा इथं मी बेडगी मिरची पावडर वापरली, आणि अर्धा चमचा चाट मसाला वापरला आहे. छान मिक्स करून घेऊयात. मला असं वाटतं की अजून थोडं तेल घालण्याची आवश्यकता आहे, पण बघूया आपण मिक्स केल्यानंतर. हे सगळे जिन्नस छान असे चुरमुऱ्यावरती घालून घेतलेत, आणि हाताच्या किंवा झाऱ्याच्या साहाय्याने तुम्ही याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता सुरुवातीला एक गरम असतं, त्यामुळे असं झाऱ्याने चोळून घ्या. एखादं मोठं भांडं घ्या किंवा पाटी घेतली तरीसुद्धा चालेल. छान असं चोळून घेतलं की अगदी सगळा मसाला सगळ्या चुरमुऱ्याला लागला पाहिजे, असा मस्त चिवडा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आता जेव्हा आपण भडंग बनवतो तर त्याला जी पिठी साखर असते ती थोडीशी जास्त असते, कारण हे जे भडंग असतं त्याला फार असे मसाले नसतात, फक्त अंबारी मिरची पावडर आणि तिखट जे आहे त्याच्यासाठी, आणि पिठी साखर वापरली जाते. थोडासा गोडसर असतो आणि तिखटसुद्धा असतो हा चिवडा. याच्यामध्ये खोबरं वगैरे अजिबात वापरत नाहीत. आता मला इथं तेलसुद्धा थोडंसं कमी वाटतं आहे, आणि जो कलर आहे तो सुद्धा पाहिजे तसा आलेला नाही आहे, म्हणून परत याच्यामध्ये थोडीशी बेडगी मिरची पावडर आणि तेल ॲड करते, म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. आता परत मी 1 4 चमचे तेल, म्हणजे साधारणतः अर्धी वाटी तेल मी याच्यामध्ये घेतलं आहे, आणि तेल छान असं कडकडीत गरम करून गॅस बंद करायचा, आणि मग त्याच्यामध्ये मिरची पावडर घालायची. गरम तेलामध्ये जर मिरची पावडर घातली तर मिरची पावडर करपू शकते, त्यामुळे चिवडा बनवताना शक्यतो तेल गरम करून घ्यायचं, पण गॅस बंद करून मगच मसाले तेलामध्ये घालायचे, नाहीतर मसाले लगेच जळतात आणि चिवड्याला करपट वास लागतो. आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं तेलाचं मिश्रण आहे ते मस्त चिवड्यावरती घालून घेऊयात, आणि छान असं मिक्स करून घेऊयात. तर बेडकी मिरचीसुद्धा नाही म्हटलं तरी थोडीशी तिखट असतेच,
आणि आता मात्र आपला परफेक्ट चिवडा तयार होईल. जे कढईला लागलेलं होतं त्याच्यामधून सुद्धा चुरमुरे छान असे पुसून घ्यायचे, म्हणजे त्यातला सुद्धा मसाला वायाला जाणार नाही. आणि छान असं सगळीकडून हाताने चोळून मस्त मिक्स करून घेऊयात. जे काही शेंगदाणे डाळे वगैरे होते ते सुद्धा मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेत आणि एकदम मस्त कुरकुरीत आपलं कोल्हापुरी भडंग तयार झाले. झणझणीतसुद्धा आहे, चटपटीतसुद्धा म्हणता येईल किंवा गोडसरसुद्धा आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवा. जर हवाबंद थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. अगदी महिना 2 महिने आरामात टिकतं, अजिबात खराब होत नाही. आता तुम्ही हे कांद्यासोबत खाऊ शकता किंवा कांदा टोमॅटो टाकून मस्त याची भेळ बनवूनसुद्धा खाऊ शकता किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा खूप छान लागतं. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कोल्हापुरी पद्धतीचं हे भडंग नक्की बनवून बघा. अगदी कमी साहित्यामध्ये पटकन तयार होतं आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र